ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहे। भाऊ, काल बल्हारशाहमध्ये सभेमध्ये प्रतिभा धानोक असे म्हणाले की राजुरामध्ये 2000 टोकन दिलं आहे, निवडणूक झाल्यानंतर 3000 देणार, असे प्रबोधन भाजपकडून देण्यात येत आहे। बल्हारशाहमध्ये असे प्रकार घडणार, काय सांगा? नाही, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी संविधानाची शपथ घेऊन त्यांना दिलेल्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे। अशी एक जरी घटना असेल तर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केला पाहिजे, निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे। पण कारण नसताना हलक्या कानाने कोणाचं ऐकून साऱ्या मतदारांना तुम्ही पिंजऱ्यात उभं करणार आहे का? आरोपीच्या अनुसूचित जातीचा मतदार असू शकतो, गरीब असू शकतो, कदाचित त्याच्याकडे कोणता व्यवसाय व्यापार नसेल, कदाचित त्याच्या हक्काचं मालकीचं बियर बार नसेल, दारूचं दुकान नसेल, म्हणून तो मत विकतो का? महिला मतदार आहे, तुम्ही महिला मतदारांबद्दल असे कसे शब्द काढू शकता? ओबीसी मतदार आहे, ओबीसी मतदार अशा पद्धतीने पैसे घेऊन मत विकतो असा आरोप करणं हा त्यांचाही अपमान आहे। आमचे प्रामाणिक, पराक्रमी, सात्विक आदिवासी बंधू भगिनी मतदार आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल असं आरोप करता का? आणि तुमच्याकडे एखादी केस असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाला संवैधानिक पदावर तुम्ही आहात, केलं पाहिजे। पण असे सनसनाटी निर्माण करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही त्या माझ्या प्रामाणिक मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय, हा मतदारांचा अवमान आहे। आणि मतदारांनी निवडणुकीमध्ये या दोन्ही शहराच्या मतदारांनी याचा हिशोब घेतलाच पाहिजे, अन्यथा मतदारांचा अपमान करण्याची ही नेत्यांची सवय बंद होणार। होते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।